नाशिक लोकसभेतील महायुतीचा तिढा हा आपल्याला अधिकच वाढताना पाहायला मिळतोय। काल राष्ट्रवादीने तातडीची बैठक आपल्या कार्यालयात घेतल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातून लोकसभा निवडणुकीसाठी फॉर्म घेण्यात आला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंबादास खैरे आहेत। भाऊ, काय सांगाल, तुम्ही आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून फॉर्म घेतलाय, नेमका हा फॉर्म कोणासाठी घेतला आणि का घेतलाय? आमचे मोठे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांच्यासाठी आपण हा फॉर्म घेतलेला आहे आणि तो त्यांच्या सूचनेनुसार आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे। येत्या सोमवारी किंवा मंगळवारी जसं हे होईल तसं त्या पद्धतीने आम्ही तो फॉर्म फिलअप करून आणि भरणार आहोत। नक्कीच भाऊ, परंतु हा फॉर्म घेण्यासाठी वगैरे काही आपल्याला वरिष्ठांकडून सूचना वगैरे आल्या होत्यात का? अशा पद्धतीची काही सूचना मिळते की उमेदवारी दाखल करावी वगैरे अशा? तर याच्या बाबतीत मी जास्ती काही बोलू इच्छित नाही, पण जे काय आता हे चालू आहे वातावरण त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादीचा आमचा हे आहे त्या हिशोबाने आम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहोत, त्या हिशोबाने आम्ही तो फॉर्म घेतलेला आहे आणि सोमवारी किंवा मंगळवारी जो काय पक्ष निर्णय घेईल त्यानुसार आम्ही तो फॉर्म भरणार आहोत। नक्कीच भाऊ, काल आपल्या कार्यालयात तातडीची बैठक झाली होती। आपण देखील महायुतीचा एक भाग आहात। आपण देखील काल म्हणाला होतात की या बैठकीत ठरलं होतं की महायुतीतील नेत्यांना विनंती करू ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडावी म्हणून। आपलं काय तसं त्या नेत्यांशी बोलणं वगैरे झालंय का? आम्ही आग्रह अजितदादांकडे धरलेला आहे। अजितदादा वरिष्ठ पातळीवर चर्चा करताय, भुजबळ साहेब असतील, अजितदादा असतील, हे वरिष्ठ पातळीवर चर्चा करताय की ही जागा पारंपरिक पद्धतीने गेल्या कित्येक वर्षापासून ही राष्ट्रवादीला आहे, तर तीच राष्ट्रवादीला ती जागा राहून आणि तिचे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढवावी महायुतीतर्फे हीच सर्व पक्षाची इच्छा होती। नक्कीच भाऊ, आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला गेल्याचं म्हटलं जात आहे। आपण देखील या जागेवरती वारंवार दावा करतायत, त्यामुळे आता आपण फॉर्म घेतला, निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात का? आता ह्या सर्व चर्चा आहे, आम्ही आता फॉर्म घेतलेला आहे। आता पक्षश्रेष्ठी जे काय निर्णय घेतील, भुजबळ साहेब जो काय निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढील कारवाई करू। आपल्याला भुजबळ साहेबांकडून अशा काही सूचना आल्या होत्या का फॉर्म घेण्यासंदर्भात वगैरे? असं मी त्या बाबतीत काही जास्त बोलू इच्छित नाही, ते तुम्हाला सांगितलं, पण आदरणीय दिलीप अण्णा खैरे ज्यांच्यासाठी मी हा फॉर्म घेतलेला आहे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही तो फॉर्म घेतलेला आहे आणि तो सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही भरणार आहोत। नक्कीच भाऊ, धन्यवाद आपण दिलेल्या। आपण या ठिकाणी बघितलं वरिष्ठांच्या सूचनेनुसार हा फॉर्म दिलीप खैरे समता परिषदेचे जे अध्यक्ष आहेत भुजबळांचे निकटवर्ती यांच्यासाठी त्यांनी हा फॉर्म घेतलेला आहे आणि सोमवारी हा फॉर्म भरला जाणार असल्याची माहिती देखील स्वतः राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।